प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पांदन रस्त्याचं काम रखडलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागतोय. वर्षभरापूर्वी गिट्टी आणून ठेवली, पण कामाचा पुढचा टप्पा मात्र थांबलेलाच आहे. दिवस तर दिवस, पण रात्रीच्या वेळी या मार्गाने जाणं देखील धोक्याचं ठरते. काही ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वाढले. शेतकरी आणि कामगार वर्गाला नेहमीच्या वाहतुकीत अडथळा येतोय. माल वाहतुकीपासून ते रुग्णांना वेळेवर मदत पोहोचवतानाही अडचणी निर्माण होत आहेत. आता गावकऱ्यांची एकच मागणी आहे की रस्ता लवकर सुरू व्हावा आणि ग्राम सडक योजनेचा खरा उद्देश पूर्ण व्हावा. प्रशासन मात्र अजूनही शांत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गावोगावी रस्त्या बांधणीचे काम सुरुवात झालेली आहे, परंतु काही ठिकाणी काही गावे असे पांदन रस्ते पडीत आहेत. जे आपण बघू शकता की या ठिकाणी एक ब्राह्मणवाडा थडी येथील रस्ता आहे. हा खूप वर्षापासून पडीत आहे. इथे शासनाने मंजुरी दिली असून सुद्धा या ठिकाणी अजून कुठल्याच प्रकारचे उपाययोजना आणि काहीच केलेले नाही आहे. या संदर्भात या योजनेअंतर्गत गावोगावी पक्का रस्ता बांधण्याचे उद्दिष्ट असून गावामध्ये अजूनही काम अपूर्ण आहे आणि ठिकठिकाणी कामाला सुरुवात झालेली नाही. यासोबतच या गोष्टीसाठी आपल्यासोबत उपस्थित इथले काही गावकरी आहेत, काही शेतकरी आहेत. आपण जाणून घेऊया काय यांच्या समस्या आहे आणि काय हे याबद्दल सांगणार आहेत. आपल्याला काय समस्या आहे या अरे रस्त्याबद्दल हा आणि रोड काय? 12 महिन्यापासून झालेला आहे, पण यामध्ये इतकी गिट्टीचा त्रास आहे की खूपच म्हणजे पूर्ण रस्ता उखडलेला आहे हा. आमच्या गाड्या पंक्चर होऊन राहिल्या या रोडनं या जाच्या वेळेस. आणि पावसाळ्यातून पण पुन्हा खूप त्रास होतो आम्हाला. सौ शारदा सुरेशराव काटोलकर आहे. माझं शेत आहे. आम्हाला खूप त्रास आहे ह्या रस्त्याचा आणि पीक पाणी न्यायला खूप त्रास आहे आणि ह्या रस्त्यानं वाहन जात नाही. आम्हाला हा रस्ता होणे म्हणजे लयच आवश्यक आहे. माझं इथं शेत आहे बा नाल्याच्या वरते. मी रोज पैदल येतो जातो. मला ह्या रोडचं काम या लागते बा. तर मला या रोडचं हे पाहिजे बा. त्रास आहे जरा. हा रस्ता सुरू झाला पाहिजे अशी शासनाला विनंती आहे. येथील शेतकरी आहेत गजानन वानकडे जाणून घेऊया त्यांना या रस्त्याबाबत काय समस्या आहे आणि प्रशासनानं या माध्यमातून सांगणार आहेत. काय सांगाल आपण? आता मी असं म्हणतो आहे का बा जेवढ्या लवकर व्हायचं तेवढं चांगलं आहे, पण आम्हाला एवढा त्रास आहे त्याच्याला का खूपच त्रास आहे. आमची बंडी नाही जात ना, आमचे ट्रॅक्टर नाही जात आणि आमचे ते गाडी नाही जात. हा नाला पण समजा नाल्याचाही खूप त्रास आहे. मोठा पूर येतो, आम्हाला इकडे इकडे थांबतात, तिकडे तिकडे राहतात. आमचे रातभर खूप कठीण त्रास होतात. तर आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाला का जेवढा लवकर होईल तेवढं फार चांगलं. आणि काही जण पडले या रोडनं, काही जणांचे ॲक्सिडेंट झालेले आहे. आता काय आता आमची जी परिस्थिती आहे ती आता त्याने जाणून घ्यावं. लोक पडते, बरसात जाता येत नाही, गड्डे आहे, चांगलं डांबरिंग होतं काढलं विचारलं. हे असं गोठं आहे, आम्हाला चलता येत नाही, गाड्या स्लिप होत्या, मधून नेता येत नाही वावरात. एवढी भयानक समस्या होऊन राहिली का त्या दिवशी लेडीज पडली होती गाडीहून. त्याच्याबद्दल बा आमचा हा रस्ता चांगला करून द्या आमचं असं म्हणणं आहे. हे नाल्यात जाता येत नाही, नाल्याला पाणी खूप पाऊस येते, इकडे रातभर इकडे राहावं लागलं. एक दिवस मुक्कामी आम्हाला. प्रशासनाला कधी जागीन आणि मृत्यू झाला तर प्रशासनाला जागीन का बा. याची आमची एवढी समस्या आहे, आमचा चांगला रोड करून द्या प्रशासनानं. सुभाष माधवराव आवारे, राहणार ब्राह्मणवाडी आणि माझं शेत ब्राह्मणवाडा थडी ते ब्राह्मणा पाठक या पांदन रस्त्यावर आहे. आणि या पांदन रस्त्यावर बरेच दिवसापासून सगळं मटेरियल येऊन पडलेलं आहे, पण आम्हाला जाताना येताना खूप असा त्रास होतो. आणि या त्रासापायी आम्ही बरेचदा कोणाचे काही ॲक्सिडेंट झालेले आहे आणि कोणाचा शेतातील माल निघत नाही आहे. त्यामुळे आम्हाला खूप अडचण जाते. आणि हा जो मंत्री या योजनेतून हा जो रस्ता म्हणजे मंजूर झालेला आहे, पण अद्याप या काम चालू झालेलं नाही आणि ते काम सुरळीत चालू व्हावं हीच माझी एक इच्छा आहे. लय त्रास आहे. किड्डा पडलो मी या रोडनं. काय कसं करा काय काही समजून घ्या. या वर्षापासून रस्ता पडलेला आहे. या रस्त्याची आम्हाला खूप तकलीफ होऊन राहिलेली आहे. आमचे वडील 2 वेळा पडले या रस्त्याने. पासून बा गिट्टी आणून ठेवलेले आहे, काम तेवढीच नाही आहे. आणि मृत्यू झाला तर प्रशासनाला जागीन का बा. याची आमची एवढी समस्या आहे, आमचा चांगला रोड करून द्या
आता माझ्या मागे इथे बोर्ड सुद्धा लागलेला आहे आणि या कामाची सुरुवात सुद्धा झाली आहे. काम सुरू करण्याचा दिनांक 16/2/2024 आहे आणि काम पूर्णत्वाचा दिनांक 15/8/2025 आहे. पण अजून पण ह्या कामाला कुठल्याच प्रकारची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत आणि त्यांच्या मागण्या आहेत की हे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अन्यथा कुठलाही अपघात होऊ शकते. या ठिकाणी विक्रम डोके, नवराष्ट्र न्यूज, अमरावती.